आयुष्यात आलेले अनुभव. आयुष्यात आलेले अनुभव संदेशाच्या रूपात इतरांसोबत वाटले की सुख वाढतं आणि दुःख कमी होत जातं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत रोज स्वामींचे नवनवीन संदेश घेऊन येत असतो. स्वामींचे संदेश तुम्ही रोज ऐकावे, रोज नवीन काहीतरी शिकावे. आयुष्य हे खूप लहान आहे, त्याला तुम्ही आनंदाने जगता आलं पाहिजे. तोच खरा जीवन शिल्पकार आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अरे वेड्या, तू आज माझ्या या संदेशावर आला आहेस. यात तुझी कुठल्याही प्रकारची अडचण नसेल तरच हा संदेश पूर्ण आहे. तुझा आमच्यावर विश्वास नसेल किंवा तुला आमची भक्ती कराव्यास आवडत नसेल तर तू पूर्ण नाही ऐकले तरीही चालेल. हा संदेश खास आम्ही तुझ्यासाठी पाठवला होता. तुझी इच्छा असेल तर पूर्ण ऐक. स्वामी म्हणतात, बाळा, हा ऑनलाईन आलेला संदेश नसून तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडवणारा संदेश आहे. या संदेशाला तू आज काहीही करून वेळ काढून नक्की ऐक. येत्या काही तासात तुझ्यासाठी खूप मोठे काम करून ठेवले आहे. आमचे देवदूत तुझ्यासाठी काहीतरी करून ठेवणार आहेत. तुझा आमच्यावर जो विश्वास आहे तो भक्कम असू दे. स्वामींचा संदेश ऐकताना ज्याचा माझ्यावर विश्वास आहे तो आज या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पूर्ण विश्वासाने श्री स्वामी समर्थ जरूर लिही. तुमचा स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये 1802 हा अंक टाईप करा. समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्त्वाचे ठरते. नेहमीच माझंच खरं असं म्हणून चालत नाही. शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसतं. कधी कधी शब्द खूप साथ देतात, माणसं नाही. आयुष्यात हजारो लोक मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाहीत कधीच. खचून जायचं नाही, कारण काळ, वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम. पैसे दिले की माणसं जुळतात आणि पैसे मागितले की माणसं तुटतात. 100 प्याजे जरी एकत्र आले तरी वजिराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकतो. काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा. कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन. आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनेलवर स्वागत आहे. स्वामी संदेश आवडत असतील तर आत्ता आपल्या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ असलेली ती घंटा पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. एक मुलगा होता. त्याचे वडील शेतकरी होते आणि घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. मुलाचं नेहमी काहीतरी मोठं करायचं स्वप्न होतं, पण कसं ते समजत नव्हतं. एके दिवशी एक शिक्षक गावात आले आणि त्यांनी मुलांना सांगितले की त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी लहान पावलांनी सुरुवात करावी. ते म्हणाले, रोज एक लहान पाऊल टाका आणि पहा, तुमचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. त्या मुलाने हे मनापासून मान्य केले. त्याने ठरवले की रोज काहीतरी नवीन शिकायचे, सकाळी लवकर उठून अभ्यासाला सुरुवात करायची, वडिलांना शेतात काम करून मदत करायची आणि संध्याकाळी गावातील ग्रंथालयात जाऊन पुस्तके वाचायची. हळूहळू त्याच्या मेहनतीला फळ मिळू लागले. काही वर्षांनी त्या मुलाने गावातल्या चांगल्या शाळेत टॉप केले आणि त्याला शहरात शिकण्याची संधी मिळाली. छोट्या पावलांनी त्याने आपले मोठे स्वप्न पूर्ण केले. स्वप्न कितीही मोठे असले तरी त्याची सुरुवात छोट्या पावलांनी होते. कठोर परिश्रम आणि संयमाने सर्व काही शक्य आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू काळजी करू नकोस. तुझे सर्व दुःख, तुझ्या सर्व चिंता आज आम्ही दूर करणार आहोत. तुला काळजी करण्याची कसलीही गरज नाही.
तुझ्या आयुष्यात अडचणी आहेत, तुझे जे अडकलेले काम आहे ते येत्या 24 तासात संपूर्णपणे पूर्ण होणार आहे. आता तुझं आयुष्य एका वेगळ्या मार्गाला लागतंय. तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या आता पूर्णपणे संपून जातील आणि नव्याने एक नवी सुरुवात होईल. येत्या काही काळात तुझ्यासाठी मोठमोठ्या बातम्या आम्ही आणणार आहोत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू काळजी करू नकोस कारण तू आता रडणार नाही. तुझ्या आयुष्यात आता आनंदाची बातमी येणार आहे. तुला आता हसण्याची वेळ आली आहे. आता तुझे रडके आयुष्य पूर्णपणे सुखात बदलणार आहे. तुझ्या आयुष्यात ज्या छोट्या छोट्या गोष्टी व्हायच्या त्या आता पूर्णपणे बंद होतील. आता तुझ्या आयुष्यातील जी संकटे आहेत ती सुद्धा काही काळातच निघून जातील. लहान दुःखे बोलकी असतात आणि मोठी दुःखेही मुक्की असतात. तुझ्या आयुष्यात सुद्धा तसंच आहे. ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या खूप बोलतात, पण ज्या मोठ्या गोष्टी असतात त्या बोलत नाहीत. पण तू काळजी करू नकोस, आम्ही सदैव तुझ्या सोबतीला आहोत. आम्ही काल सुद्धा तुझ्या पाठीशी होतो, आज सुद्धा तुझ्या पाठीशी आहोत आणि उद्या सुद्धा असणार. तुला काळजी करण्याची गरज बिलकुल नाही. माझ्या प्रिय बाळा, तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? आज स्वामी तुला सांगत आहेत, माझ्या प्रिय बाळा, स्वतःबद्दल केलेल्या गुन्ह्याबद्दल त्या दोषातून स्वतःला मुक्त करण्याची वेळ आली आहे. ही जगाची रीतच असते. आज तू जे काही चुकीचे काम केले असतील किंवा काल किंवा त्याच्यासुद्धा आधी तूने जे काही चुकीचे काम केले असतील, कदाचित तू एखादी मोठी चूक केली असेल, कदाचित ती चूक सुद्धा चुकून केलेली असू शकते. पण एवढं लक्षात ठेव, जे कर्म आहे ते एकदा झालं की झालंच. पण तू भिवू नकोस, तू काळजी करू नकोस. तू फक्त नामस्मरण कर, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. तुझ्या सर्व काही चुका आणि गुन्हे आम्ही माफ करू. आणि हो, यापुढे आता दक्षता घेऊन लक्ष ठेवून कामे करत जा. यापुढे आता चुका तू करायच्या नाहीत. आता तुझे आयुष्य बदलणार आहे. जो दुसऱ्यांच्या गुणांचा आदर करतो त्यालाच ख्या सुखाची गुरुकिल्ली सापडली असे समजावे. लोक दुसऱ्यांच्या गुणाचा निरादर करतात आणि स्वतःचा आदर वाढवण्यासाठी लोकांपुढे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण असं करायचं नसतं. जो व्यक्तीच्या अंगी जो गुण आहे त्याचा आदर नक्की करावा. आपल्या अंगात सुद्धा एखादा गुण असेल, तो त्यापेक्षा मोठा का असेना, पण त्याला सुद्धा आदर द्यायलाच पाहिजे. आयुष्यात सुखी होण्याची यापेक्षा दुसरी कुठलीही गुरुकिल्ली नाही. बाळा, तू काळजी नको करू. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या काही काळात मोठे मोठे चमत्कार आम्ही घडवणार आहोत. आम्ही तुझ्यासाठी एक पूर्ण प्लॅन केला आहे. आमचे देवदूत ते प्लॅन तुझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत. तुला येत्या काही तासात ते मिळणार सुद्धा आहे. तू या गोष्टीवर पूर्ण विश्वास असायला पाहिजे. तुझा जर पूर्ण विश्वास असेल तर हो, स्वामी माऊली, माझा विश्वास आहे, असं टाईप कर. असे म्हणतात, जो व्यक्ती देवावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवतो, अशा व्यक्तीच्या आयुष्यात अडचण ही कधीच येत नसते. कदाचित एखादी अडचण आली सुद्धा, एखादी समस्या निर्माण झाली सुद्धा, तर ती सुद्धा येत्या काही काळात स्वामी लवकरात लवकर दूर करतात. लक्षात ठेवा, जेव्हा अडचणी येतात तेव्हा स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत असतात. तुम्ही एखादी चूक केली, कदाचित काही लोकांनी स्वामींचे नामस्मरण कमी केले असेल, काही लोक स्वामींच्या मठातही गेले नसतील, तर त्या लोकांनी काळजी करू नका. स्वामी ही आपल्या सर्वांची आई आहे आणि आई आपल्या लेकरांची चूक ही कधीच मनाला लागून घेत नाही. तुम्ही कदाचित निरादर सुद्धा केला असू शकता, पण काळजी करू नका. आता नित्य नामस्मरण करा. याने तुमच्या आयुष्यात नक्की स्वामी तुमची साथ देतील. स्वामींचा एकदा जो हात पकडतो, पण स्वामी त्याचा हात आयुष्यभर सोडत नाहीत.
जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो त्याच्या आयुष्यात स्वामी सदैव त्याच्या साथीला राहतात. स्वामी तुम्ही एकदा ज्याचा हात पकडता त्याचा हात त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत सोडत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त विश्वास ठेवा, स्वामी तुमची साथ नक्की देतील. द्वेषाला द्वेषातून उत्तर दिल्यास या जगात द्वेषाचा शेवट कधीच होत नाही. द्वेष थांबवायचा असेल तर त्यामागे प्रेम थांबवता आले पाहिजे. द्वेषाला ज्या व्यक्तीने प्रेमाने उत्तर दिले तो व्यक्ती द्वेषाला संपवण्याच्या मार्गावर आहे. तुम्ही काळजी न करता द्वेषाला संपवण्यासाठी प्रेमाचा वापर करू शकता. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात संकटे असतील, ते अडचणी असतील, त्यांची काळजी तुम्ही करू नका. त्यांची काळजी करायला स्वामी आहेत. तुमचा फक्त त्यांच्यावर विश्वास असायला पाहिजे. आता काही लोक इथेपर्यंत आले असतील तर 70 ते 80% लोक या संदेशाला सोडून गेले असतील. आता जे लोक इथेपर्यंत या संदेशाला ऐकत आहेत त्यांना त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी करायचे आहे आणि स्वामी त्यांच्या सोबत असावेत अशी त्यांची इच्छा आहे. तर अशा लोकांनी काळजी करू नका. हा संदेश ऐकत राहा, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वामींचे अभिवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वचन पूर्णपणे सत्य आहे. आपल्याला घाबरण्याची कसलीही गरज नाही. स्वामी तर सदैव आपल्या पाठी आहेत. इतरांना आपले सुख वाटणे यात खरे सुख असते. स्वामी सांगतात, मूर्ख मनुष्य दुसरे कुठेतरी सुख शोधतो, शहाणा मनुष्य ते सुख आपल्या पायाजवळ निर्माण करतो. सुख हे आपल्या आतच आहे, ते पाहावं लागतं. खरे सुख वास्तविक त्याला आपल्याला जे काही आहे त्यात समाधान मानण्यात असते. जे लोक दिखाव्यावर जातात किंवा अशा गोष्टीकडे जातात त्यात सुख नसतं, पण त्यातही त्यांना सुख हवं नसतं. असे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. आपला विश्वास स्वामींवर असा पाहिजे जसे की स्वामी आपल्याला पुढे कुठेही अडचणीत आणणार नाही. स्वामींवर एवढा विश्वास असायला हवा, तो ठेवायला हवा, जेणेकरून आपण कुठलेही काम करू. जे काही होईल ते स्वामी पाहून घेतील असे आपण म्हणायला हवे. आपण फक्त कर्म करत जावे, फळाची अपेक्षा करायची नसते. स्वामी सदैव आपल्या सोबतीला आहे, ते आपल्याला नक्की योग्य ते फळ देतील. ज्याचे संपत्ती निर्माण केली नाही, ज्याने आयुष्यात काहीच कमावले नाही, त्याला त्या संपत्तीचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. तसेच ज्याने सुखाची निर्मिती केली नाही, त्याला सुखाचा उपभोग घेण्याचा अधिकार नाही. स्वामी म्हणतात, संपत्ती तर कोणीही करेल, सुख करायला हिंमतच लागते. सुख करायला समाधानी व्हावं लागतं. समाधानी आपल्याला देवाच्या चरणी जावं लागतं. जो व्यक्ती स्वामींचे नामस्मरण करतो तो आयुष्यात सदैव पुढे जात असतो. स्वामी सांगतात, अरे वेड्या, या जगात असला कुठलाही मनुष्यच नाही जो दुसऱ्याला दुखावेल आणि स्वतः सुखी होईल. या जगात असंख्य लोक आहेत जे स्वतःचा आणि दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतात. असे लोक नेहमी सुखी असतात. तुझा यावर विश्वास नसेल तर तू अजूनही त्या मोहमायेत अडकला आहेस. बाळा, लक्षात ठेव, व्यक्तीला आशा असणे, व्यक्तीच्या इच्छा असणे यात काही नवीन नाही, पण सोबतच दुसऱ्याचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. तुला काही वाटत असेल तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव की जर तू दुसऱ्याचं भलं निश्चित करशील तर तुझ्या आयुष्यात सुद्धा चांगलंच होणार. देव कर्म बघतो. स्वामी म्हणतात, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात संकट कितीही आली तरी घाबरायचं नसतं. जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारे, जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा स्वामी माझा विश्वास ठेव. जिथे संपते तुझी मर्यादा तिथून साथ देतो मी जाणीव ठेव. शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरतो. कशासी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी,
त्यात तुला मार्ग दाखवत असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, मी तर तुझ्या कालही सोबत होतो, मी तर तुझ्या आजही सोबतीला आहे, मी उद्याही तुझ्या सोबतच असेल. तू काळजी करू नकोस. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत या जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. तू कोणाला नको फसवू, मी आहे, तुझी फसवणूक कधीच होऊ देणार नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. ध्येय साध्य करणे किती कठीण आहे याकडे लक्ष देऊ नका, ते ध्येय साध्यच करायचा आहे. कितीही कठीण असेल तरी याकडे लक्ष द्या. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करतो त्याच्या जीवनात संकटेही येत असतात. त्याच्या जीवनात सुद्धा संकटे येतात, फक्त स्वामी त्यांच्या सदैव सोबत असतात, हे मात्र नक्की खरं. जर माझे नाव तुझ्या ओठांशी आहे तर बाळा, घाबरतोस कशाला? कारण मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मी आहे ना तुझ्या पाठीशी. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू घाबरू नकोस. तुझ्या जीवनात जे संकट येत आहे ते आम्हीच पाठवत आहोत. तू त्यांना न घाबरता सामना कर. तुझा विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्यांना दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला काही ना काही अर्थ लावत असतो. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाम कधी वाया जात नाही. स्वामी महंत, तुझ्या आयुष्यातील अडचणी आम्ही नक्की दूर करू. फक्त लक्षात ठेव, देवाला हे कधी सांगू नकोस की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांग की तुमचा देव हा किती मोठा आहे. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करा म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे मी सदैव असतो. तुम्ही पुढे चालत जा, काळजी करू नका आणि भिवू तर बिलकुल नका. जो नुसता नामात राहील मी त्याला अखेरपर्यंत सांभाळेन. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात, प्रत्येकाच्या जीवनात कुठलं ना कुठलं संकट असतं. प्रत्येक व्यक्ती काही ना काही गोष्टी अशा असतो ज्या इच्छा ठेवतो. तुझ्याही तशा काही असतील आणि त्या लवकर पूर्ण होतील. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपलं काम करायचं असतं. जीवनाच्या बंकेत हे पुण्याचं बॅलन्स असतं. ते पुरेसे नसेल तर त्यासाठी आपल्याला अजून पुण्य करावे लागतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती एका चांगल्या विचारांवर चालतो त्याच्या आयुष्यात कधीच पुण्याचा बॅलन्स कमी होत नाही. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचेच तर शब्द होतात आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्यांचीच तर कृती होते. आणि कृतीवर लक्ष ठेवा, त्या सब्बी बनत असतात. आणि सब्बींवर लक्ष ठेवून बघा, त्यातून चरित्र घडेल. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. स्वामी सांगतात, मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करून बघा. कधीतरी उपवास या तुमच्या अहंकाराचा देखील करून बघा. कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. स्वामी म्हणतात, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. स्वामी म्हणतात, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडालाही टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. तुमची खरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येतं. जीवनात कधी दुःख आले
तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका. समाधानी रहा, सुखी व्हा, भक्ती करा, मुक्ती मिळेल. ज्ञान ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे आणि असमर्थ असाल तिथे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, तुम्हाला समर्थ मिळेल. स्वामी म्हणतात, मी सर्वत्र आहे, चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश सुद्धा मीच आहे. गाणगापुरात सुद्धा मीच आहे, ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावर ही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही. फक्त नामस्मरण केले तरीही मी तुला दिसायला लागेल. तुझ्या गोष्टीत तुला अनुभव यायला लागेल. तुझ्या आयुष्यात चमत्कार व्हायला लागतील. तुझ्या प्रत्येक गोष्टीत तुला साथ द्यायला लागेल. श्री स्वामी समर्थ या नावात एक वेगळी ताकद आहे. जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करेल त्याच्या आयुष्यात कुठलीच अडचण येणार नाही. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हारात दिवा लावून काही फायदा नसतो. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामी बळ पाठीशी आहे. नित्य हो रे मना, हे वाक्य जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला म्हणाल तेव्हा बघ किती संकटे आपोआप संपून जातील. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या सोबतीला असतील. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा. दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला सुख वाटतं, तर एखाद्याला आपली शान मोठी झाली असं वाटतं. तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटतं, आनंद वाटतो. अरे वेड्या, विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणाऱ्या जगात कमी नाही, हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य आहे. आपल्या आईच्या मायेने जवळ घेणारी स्वामी शिवाय कोणीही नाही. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश बोलतो. त्याचा परिचय सुद्धा त्याच्या प्रकाशानेच मिळतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करा, चांगल्या लोकांच्या संगतीत रहा. लोकच तुमचा परिचय देत फिरतील. स्वामी म्हणतात, तुझा जर विश्वास असेल तर तुला ही गोष्ट नक्की कळेल की जेव्हा तू आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या मनाला एक वेगळीच शांती मिळते. तुझ्या मनाला एक वेगळंच ध्येय मिळतं. तू जेव्हा आमचे नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या काही क्षणातच तुला दूर झाल्यासारख्या वाटायला लागतात. किती दिवसांचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाही माहीत नसते. फुल बनून हसत हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, भेटता नाती जपणं हेच तर खरं जीवन आहे. आयुष्यात तुम्ही किती दिवस आनंदी राहता हे महत्त्वाचं नाही. तुमच्यामुळे किती जण आनंदी राहतात याला जास्त महत्त्व आहे. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप धरुनी तुझे. स्वामी, तिन्ही जगाचा तू मायबाप आहेस. या जनाचा वाईट व्यक्ती अनुभव देते, चांगली व्यक्ती साथ देते. जाणले समर्थ, तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठांवर असते. केवळ स्वामी समर्थांचे नाव ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल. साथ घाबरू नको, स्वामीच पकडतील हात. काळजी करू नका, स्वामी समर्थ सदैव तुमच्या सोबत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा स्वामी संदेश प्रत्येकाने ऐकला असेल.
जेव्हा तुम्हाला वाटत असेल की मला आता स्वामींची गरज आहे, मला त्यांच्या मदतीची गरज लागणार आहे, आता त्यांची साथ मला हवी आहे, त्यावेळी श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. स्वामी तुमची साथ नक्की देतील. लक्षात ठेवा, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांनी कोणतेही औषध हे वाचवू शकत नाही. आपली नियत ही चांगली असू द्या. ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत जरी असली तरीही आपल्याला काहीही फरक पडू देऊ नका. कारण या दुनियेत जे दिखावा करतात ते जास्त काळ टिकत नाहीत. या दुनियेत रॉयल नाही तर रियल हे जास्त काळ टिकत असतं. कर्मावर विश्वास ठेवा. कितीही संकटे आली तरीही तुम्ही त्यावरून बाहेर याल. श्री स्वामी समर्थ. आयुष्य एक शापशिडीचा खेळ आहे. इथं शेया कमी पण गिळणारे साप जास्त आहेत. आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीच चोरू शकणार नाही. स्वप्न फुकटत असतात पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. एकट्यानेच लढावी लागते आयुष्याची लढाई. लोक सल्ला देतात पण सोबत देत नाहीत. आयुष्यभर साथ द्यायची की नाही हा निर्णय तुझा आहे. पण मरेपर्यंत मी तुझी साथ देईन हा शब्द माझा आहे. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला सेकंद लागतात तर विचार करायला मिनिट लागतो. समजायला दिवस लागतात तर सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य लागतं. आयुष्यातील असंख्य समस्यांची दोन कारण असतात. एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. आयुष्य खूप लहान आहे. जे आपल्याशी चांगले वागतात त्यांचा आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा. जीवनात चढ उतार येत असतात. नेहमी हसत राहा कारण असा चेहरा काय कामाचा जो कधीच हसत नाही. प्रत्येक दिवस हा आपली लाईफ बदलण्यासाठी येतो. म्हणून प्रत्येक दिवस हा मन भरून जगा. जोपर्यंत तुम्ही चुकीच्या व्यक्तीपासून दूर नाही होणार तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासाठी बरोबर व्यक्ती भेटणार नाही. हे जीवन फक्त तुमचे आहे. म्हणून याला दुसऱ्या कोणासोबत कंपेअर करून खराब करू नका. प्रत्येक क्षण जगा कारण कोणता क्षण आपल्यासाठी शेवटचा असेल हे सांगता येत नाही. जाणीव करून द्या स्वतःला की तुम्ही कोण आहात. तुम्ही कुठे भरकटत चालला आहात. लोकांचा ऐकून लोक बोलतात तसे तुम्ही नाही आहात. तुम्ही खूप स्ट्रॉंग आणि खंबीर आहात. तुमची बरोबरी इथे कोणी नाही करू शकत कारण तुम्ही खूप वेगळे आहात. जर तुम्ही ठरवलं तर कुठलीही गोष्ट शक्य करू शकता. तुम्हाला तुमचे काही स्वप्न आहे आणि ते सोडून बाकी गोष्टीत अडकत बसू नका कारण तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात. पुढे जाऊन स्वामी बोलतात, कुठूनही घसरावं माणसानं फक्त नजरेतून घसरू नये कारण मोडलेल्या हाडांचा उपचार होऊ शकतो, मनाचा नाही. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये कोणीही कितीही जास्त अडचणीत का असेना पण कधीच आपली इमानदारी सोडून नका. कुणापुढे असं वागू नका की जे कायमचा आपल्या या नजरेतून त्याच्या आपल्याला काढून टाकेल. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच